अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठे उलथापालथ होण्याची चिन्हे दिसतात. बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यासाठी समितीतील 12 संचालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलंय. विशेष म्हणजे या 12 संचालकांमध्ये काँग्रेसच्या 4 संचालकांचाही समावेश असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. सुनील पाटील गावंडे हे यापूर्वी सुधाकर भालसाकडे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापतीपदी विराजमान झाले होते. मात्र सुधाकर भालसाकडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गावंडे यांनी त्यांच्यासोबत न जाता काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आणि ते काँग्रेसचे तालुका अध्यक्ष झाले. त्यानंतर दोन्ही नेत्यांमधील राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सभापतींविरोधातील अविश्वास प्रस्तावामागे सुद्धा राजकीय रणनीती असल्याची चर्चा रंगू लागली आहे. आता हा अविश्वास प्रस्ताव यशस्वी होऊन सभापती पदात बदल होणार का, की काँग्रेस पक्ष आपल्या संचालकांची समजूत काढून परिस्थितीवर नियंत्रण मिळवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले. सध्या दर्यापूर शहरासह तालुक्यातील राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू असून बाजार समितीतील आगामी बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या अविश्वास प्रस्तावामुळे दर्यापूरच्या राजकारणात पुढील काही दिवसात आणखी नवे राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.